बोर्डाचा हिंदी विषयाचा पेपर कोणत्या पेनाने लिहू जेणेकरून माझा देखील स्कोअर 80 पैकी 75च्या वर जाईल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्टा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला समजत नाही की कोणता पेन यूज करू जेणेकरून तुमचा अक्षर देखील मोत्यासारखे यावेत परीक्षेमध्ये आणि तुमचा स्कोअर देखील वाढला पाहिजे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला जाताना कोणतं साहित्य हे सोबत घेऊन जायला पाहिजे जेणेकरून तुम्ही परीक्षेच्या वेळी गोंधळले जाणार नाहीत. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं हॉल तिकीट हे घेऊन जायचं आहे परीक्षा हॉलमध्ये. त्यानंतर पहा एखादी स्केल, कारण आकृती काढण्यासाठी स्केल ही इम्पॉर्टंट असते, त्यामुळे स्केल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेन्सिल. जर तुम्हाला परीक्षेमध्ये व्यवस्थित आखायची असेल तुमची उत्तरपत्रिका तर पेन्सिलचा वापर हा अवश्य करावा. त्यानंतर शार्पनर आणि खोडरबर. तर ही झाली आपले मॅन्डेटरी जे वस्तू तुम्हाला न्यायलाच पाहिजेत. त्यानंतर मेन प्रश्न जो असतो तो कोणती पेन यूज करायचा जेणेकरून तुमचे देखील अक्षर अगदी असे मोत्यासारखे आले पाहिजेत. आणि मी देखील 10वीला असताना कोणत्या पेनचा यूज करून मला देखील हिंदी या विषयात 90च्या वर मार्क्स मी कसं मिळवले, तर चला तर पाहूयात. सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही पेन जी आहे ही जस्ट 10 रुपयाला येते. पहा, ग्लासची फेअर ग्लास जेल पेन ही जस्ट 10 रुपयाला येते आणि हा पेपर देखील याच पेनानं लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ही पेन देखील बोर्डाच्या परीक्षेत येणाऱ्या 2026ला होणाऱ्या 4 मार्च 2026ला होणाऱ्या हिंदीच्या पेपरमध्ये वापरू शकता. त्यानंतर ही पण ग्रिपर जेल आहे, ही सुद्धा 10 रुपयेमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल. त्यानंतर पहा, बॉल पेनमध्ये तुम्ही चांप देखील वापरू शकता. याने देखील अक्षर अगदी छान येतात आणि तुमचं हे फास्ट रायटिंग होणार आहे. बॉल पेनमध्ये तसंच पाहिलं तर थंडर ही जी आहे ही देखील छान लिहिते आणि अक्षर अगदी याचे पॉईंटमध्ये येतात आणि व्यवस्थित अगदी ते अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यानंतर पहा, जर तुम्हाला बोल्ड आणि अट्रॅक्टिव्ह व्यवस्थित अक्षर पाहिजे असतील तर ही पहा 15 रुपयाची जी फ्लेअर टेक्नो जेल पेन आहे, याने देखील तुमचं अक्षर अतिशय सुंदर येतात आणि ही देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, फ्लेअरची ग्लो जेल पेन ही देखील खूप छान लिहिते आणि याने देखील तुमचं फास्ट रायटिंग हे होणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला क्लासमेटची ही जी ऑक्टेन जेल पेन आहे ही नेहमीच रेकमेंड करते. याने देखील तुमचे अक्षर अतिशय सुंदर येतात. त्यानंतर पहा, ही जस्ट 10 रुपयाला येते आणि ही जी आहे पहा नटराजची ही पण 5 रुपयाला येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या तुम्ही कोणतीही यापैकी चूज करणार आहात पेन किंवा तुमची जी फेवरेट आहे, ज्या पेनानं तुम्हाला सराव आहे, त्याची एक रिफिल काय करायची, परीक्षा हॉलमध्ये जाताना नेहमी सोबत घेऊन जायची. किंवा जर ती पेन लिहिली नाही तर तुम्ही रिफिल देखील त्यामध्ये घालून काय करू शकता, तर व्यवस्थित अगदी तुमचा पेपर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही 2 पेन आणि 1 रिफिल्स असं जरी नेलं तरी चालेल किंवा एक्स्ट्रा पेन जरी नेली तरी चालेल. काय होतं, काही काही वेळेस तर त्यातली शाई खराब झालेली असते, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, रिफिल ही नेहमी तुम्ही सोबत घेऊन जायचीच आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं विज्ञापन लेखन असणार आहे, जे जे तुम्हाला प्रश्न 5 मार्क्ससाठी असणार आहे पहा हिंदीमध्ये, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर करून जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह तुमची विज्ञापन म्हणजे जी जाहिरात आहे ती करायची असेल तर तुम्ही ही देखील स्केल ही वापरू शकता. ज्यामध्ये पहा सर्कल येतो, ज्या सर्कलचा वापर तुम्ही या विज्ञापन लेखनमध्ये करू शकता. स्क्वेअर येतो, त्यानंतर ट्रायंगल आहे, त्यानंतर पाहू शकता इथं हेक्झागॉन आहे. तर सर्कल, वेगवेगळ्या आकाराचे सर्कल, ट्रायंगल व्यवस्थित आहेत. त्यामुळे तुम्ही ही देखील स्केल ही काय करू शकता, वापरू शकता. ही मार्केटमध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही 4 मार्च 2026 रोजी होणारा हिंदीचा विषय चांगलाच अटेम्प्ट लिहून चांगला अटेम्प्ट करा. बेस्ट ऑफ लक त्या पेपरसाठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमची कोणती फेवरेट पेन आहे हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच.